नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने रविराज काकांना मोठा धक्का दिलेला असतो. तर कोर्टाकडून परमिशन घेऊन इथे प्रियाचे सगळे कॉल रेकॉर्ड्स आता अर्जुनने चेक केलेले असतात आणि ते कोर्टामध्ये सादर केलेले असतात आणि त्यातून इथे आता एक खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि ते सत्य म्हणजे इथे प्रिया खरी तन्वी नाही आहे. प्रिया तन्वी नसल्याचं सत्य अर्जुनने आता कोर्टामध्ये सगळ्यांसमोर आणलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे दामिनीने आता वेगळाच खेळ खेळलेला असतो. दामिनी आणि साक्षी दोघींनी मिळून प्रियाला या केसमध्ये अडकवलेलं असतं आणि इथे दामिनीने प्रियाला गुन्हेगार ठरवून साक्षीला निर्दोष सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे. तर या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत आणि अर्जुन कशा पद्धतीने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणार आहे आणि प्रियाचा खोटाडेपणा कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर आणणार आहे, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे दामिनी देशमुख हिने आता साक्षीची केस घेतलेली आहे, पण तिला आता साक्षीच्या केसमध्ये इतका इंटरेस्ट नाही आहे जितका इंटरेस्ट तिला अर्जुनला हरवण्यामध्ये आहे. ते आधीच म्हणाले की अर्जुन सुभेदाराला मी हरवणार आहे, तुम्ही मला सांगू नका केस कशी जिंकायची आणि कशी नाही ते. कारण इथे जेव्हा जेव्हा महिपत तिला सांगायला येत असतो की माझ्या मुलीला तुम्ही लवकरात लवकर सोडवा, तुम्ही एक काम करा, तुम्ही अशा पद्धतीने पुरावे सादर करा, किंवा तो काही आता चेंजेस करायला सांगत असतो, ते चेंजेस आता दामिनी देशमुखला अजिबात आवडत नसतात. ती म्हणत असते तुम्ही मला सांगू नका काय करायचं आणि काय नाही ते. कारण ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला प्रियाने असं सांगितलं आहे की साक्षी तिथे नव्हतीच, वात्सल्य आश्रमामध्ये साक्षी तिथे नव्हती आणि मधुभाऊंचं म्हणणं आहे की साक्षीने विलासचा खून केला आहे, कारण मधुभाऊंनी सुद्धा साक्षीला बघितलं आहे. मग इथे मधुभाऊंच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला जात नाही आहे, प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला जातो आहे का? प्रिया तर खरी गुन्हेगार आहे, कारण प्रिया ही साक्षीची मैत्रीण आहे. साक्षीकडून तिने हवा तेवढा पैसा घेतला आहे. हे CCTV फुटेजसुद्धा अर्जुनने आता कोर्टामध्ये सादर केलेलं असतं आणि हे सिद्ध केलेलं असतं की साक्षी आणि प्रियाची मैत्री ही आधीपासूनच आहे आणि कदाचित वात्सल्य आश्रमाचे पेपर मधुभाऊ महिपत आणि साक्षीला द्यायला तयार नव्हते आणि इथे फक्त प्रिया एकटीच अशी होती जी वात्सल्य आश्रमाच्या विरोधात बोलत होती की वात्सल्य आश्रम विकून टाका, म्हणून हवे तेवढे पैसे घ्या आणि त्यांना ही जागा देऊन टाका. प्रिया एकमेव मुलगी अशी होती जी वात्सल्य आश्रम विकायला सांगत होती. याचा अर्थ हाच होतो साहेब की इथे प्रिया मधुकरने साक्षीबरोबर हात मिळवणी केली होती आणि तिला इथे वात्सल्य आश्रमाच्या जागेचे पेपर मिळवून देण्याचे वचनसुद्धा दिले असेल. म्हणूनच कदाचित ती आता पोटात दुखायचं नाटक करून डॉक्टरांकडे न जाता एका क्रिमिनल बरोबर वात्सल्य आश्रमामध्ये आली होती आणि तिथे शोधाशोध करत होती आणि तेव्हाच तिथे मधुभाऊंचं येणं झालं आणि तेव्हा इथे मधुभाऊ आता पेपर द्यायला काही तयार नाहीत आणि तेव्हाच रागाच्या भरामध्ये साक्षी शिकरेने आपल्या बंदुकीतली गोळी आता मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच आता इथे आता हातापायीमध्ये ती गोळी चुकून विलासला लागली होती आणि त्याचा खून झाला होता, हे अर्जुनने आता सिद्ध केलेलं असतं. पण तरीसुद्धा प्रिया खोटंच बोलत असते. साक्षी आता कोर्टामध्ये सांगते की आतापर्यंत जे काही पुरावे मी सादर केले ते सगळे पुरावे खोटे होते, हे मी मान्य करते, कारण त्यावेळेला असं काही घडलंच नव्हतं. आत्तापर्यंत जे काही बोलले सगळं खोटं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो ते आम्हाला पण माहिती आहे, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा साक्षीला असं म्हणतो अर्जुन की जेव्हा जेव्हा तुम्ही पुरावे सादर केलेत तेव्हा तेव्हा मी कोर्टामध्ये खरे पुरावे सादर करत तुम्ही कसे खोटे पुरावे सादर केलेत हे कोर्टाला पटवून दिले, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये तुम्ही माझी खूप एनर्जी वेस्ट केली आहे. म्हणजे तुम्ही खोटे पुरावे सादर केलेत आणि मी कोर्टामध्ये हे सिद्ध केलं की ते पुरावे कसे खोटे आहेत ते. मग तुम्ही कोर्टाला खरं का सांगत नाही? तुम्ही कोर्टामध्ये खरं सांगा की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला 2 तास तुम्ही मग कुठे होतात? जर तुम्ही वात्सल्य आश्रमामध्ये नव्हतात तर तुम्ही होतात तरी कुठे? तेव्हा इकडे आता महिपतने दामिनीला सांगितलेलं असतं की त्या 2 तासामध्ये तुम्ही असं सांगा की ती तिच्या कुठल्या तरी मित्राला भेटायला गेली होती किंवा एखाद्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती, असं तुम्ही सांगायला बोला ना. तेव्हा इकडे दामिनी म्हणते की जर तुम्ही आधीच एका बॉयफ्रेंडचं नाव घेतलं असतं आणि तुम्ही तिला सांगितलं असतं की याचं नाव घे आणि सांग मी त्याच्याबरोबर होते म्हणून, पण तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही तुमच्या बायकोवरती चिखलफेक केली, बरोबर की नाही? एक वेगळाच कुणीतरी अथर्व विचारे म्हणून एक असा भाव घेऊन आलात, बरोबर की नाही? कोर्टामध्ये खोटे नाटे पुरावे सादर केलेत.
त्याच्या आधीच जर त्या साक्षीने सांगितलं असतं की त्यावेळेला मी माझ्या बॉयफ्रेंडबरोबर होते, आम्ही दोघेजणं बाहेर होतो, असं सांगितलं असतं तरी चाललं असतं ना. पण आता जर तुम्ही बॉयफ्रेंडचं नाव घेतलं तर तुम्ही तिथेच हरलात म्हणून समजा. तेव्हा इथे आता महिपतला तर तिने गप्प केलेलं असतं. दामिनी आता विचार करत असते की अर्जुनकडे तर एकापेक्षा एक ठोस पुरावे आहेत आणि ते कोर्टामध्ये सादर केल्यानंतर त्याच्यावरून हेच सिद्ध होतंय की मधुभाऊ तर निर्दोष आहेत. याच्यामध्ये जर गुन्हेगार कोणी वाटत आहेत तर ते विलास, प्रिया आणि साक्षी हे तिघेजणच गुन्हेगार वाटत आहेत आणि ते आहेतच मुळात. पण कोर्टामध्ये अर्जुन अशा पद्धतीने आता मुद्दे सादर केलेले आहेत की ज्याच्यावरून आता जज साहेब निकाल देत आहेत की काय, की साक्षीनेच इथे विलासचा खून केला आहे, मधुभाऊ निर्दोष आहेत आणि प्रियाने दिलेली साक्ष ही खोटी साक्ष आहे. त्याचबरोबर इथे दामिनी देशमुख आता विचार करते आणि ती आता कोर्टामध्ये आपली बाजू मांडायला उभी राहते आणि ती म्हणते की जज साहेब, आत्तापर्यंत इथे आता साक्षी शिकरेने स्वतःच्या बचावासाठी जे काही साक्षीदार पुरावे सादर केले कोर्टामध्ये सगळे खोटे होते, मला मान्य आहे. ही केस जर मी आधीच हाती घेतली असती तर कदाचित तिला खोटे पुरावे सादर करण्याची वेळच आली नसती. पण ठीक आहे, तिने स्वतःच्या बचावासाठी हे सगळं केलं असेल, पण ती कोर्टामध्ये खोटं का बोलत आली हे मला कळत नाही आहे. तेव्हा इथे दामिनी म्हणते की साक्षी, मी तुला असं सांगते की जे जे काही खरं आहे ना ते तू सगळं कोर्टाला सांग. तेव्हा इथे साक्षी आणि दामिनीचा आता प्लॅन बी सुरू होतो. कारण इथे दामिनीने सांगितलेलं असतं जर अर्जुनकडे असे काही ठोस पुरावे असतील ज्याच्यावरून हे सिद्ध होणार असेल की प्रियाची आणि तुझी आधीपासूनची मैत्री होती आणि म्हणूनच इथे तुला वाचवण्यासाठी प्रिया मधुकरने मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष दिली आणि त्यांना खोट्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवलं, हा खूप मोठा गुन्हा केलेला आहे. निर्दोष व्यक्तीला तुम्ही विनाकारण 2 वर्षे जेलमध्ये सडवले, कळतंय का तुम्हाला? तेव्हा अर्जुन सुभेदार हा हाडाचा वकील आहे, काही करेल पण तो मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करेल आणि एक ना एक दिवस तो हे सुद्धा शोधून काढेल की विलास, साक्षी आणि प्रिया तुम्ही तिघांचे तुमचे आपापसामध्ये काही ना काहीतरी कनेक्शन आहेत हे तो शोधूनच काढेल आणि मग मात्र तो सिद्ध करेल की प्रियाने दिलेली साक्ष खोटी आहे, विलास हा एक क्रिमिनल आहे आणि साक्षीने विलासचा खून केलेला आहे. मधुभाऊंना इथे आता विनाकारण या लोकांनी फसवले हे तो सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे इथे आता साक्षीने प्लॅन बीला सुरुवात केलेली असते. तेव्हा दामिनी विचारते की बोल ना साक्षी, तू कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा इथे आता साक्षी म्हणत असते की मला माफ करा मॅडम, आतापर्यंत मी सत्य बोलले नाही पण आता मला सत्य सांगायचं आहे. तर इथे दामिनी म्हणते बोल, तू बोल, स्पष्टपणे बोल. तेव्हा साक्षी म्हणते की जज साहेब, मी जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा मी आश्रमामध्ये नव्हतेच आणि ही गोष्ट खरी आहे. पण तुम्ही बघितलं की इथे ॲडव्होकेट अर्जुन यांनी काही CCTV फुटेज दाखवलं ज्याच्यामध्ये प्रिया माझ्याकडून पैसे घेते, ती माझ्यासाठी काम करायची आणि मी तिला माझ्या कामाचे पैसे द्यायचे. आमच्यामध्ये ते डील झालं होतं की मला वात्सल्य आश्रमाचे पेपर हवे होते आणि मी प्रियाला सांगितलेलं की मधुभाऊंना समजाव आणि मग ते पेपर तू मला दे. पण मधुभाऊ काही ऐकायला तयार नव्हते. तेव्हा एके दिवशी मी इथे आता प्रियाला जेव्हा भेटले होते तेव्हा माझं पिस्तूल तिच्याकडे मी दिलं होतं. ते मी तिच्यासाठी दिलं होतं की सेफ्टीसाठी म्हणून, कधी जर त्याचा वापर करावा लागला तर कर, यासाठी दिलं होतं. पण मला माहिती नव्हतं की ती इथे मधुभाऊंना तेव्हा मारण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा इकडे आता साक्षी पूर्णपणे सगळा आळ प्रियावरती आणते. साक्षी म्हणत असते की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला मी आश्रमामध्ये नव्हते, पण प्रियाने विलासचा खून केलेला आहे कारण पैशासाठी. विलासकडे खूप पैसा होता आणि तो प्रियाला हवा होता, म्हणून वात्सल्य आश्रमामध्ये इथे आता विलासना नेणारी व्यक्ती जर कोणी होती तर ती प्रिया मधुकर होती. प्रिया असं तसं कुणाला आश्रमामध्ये घेऊन जायची नाही. सायलीने मागाशी सांगितलं की प्रिया आश्रमामध्ये कुणालाच आणायची नाही. तिने एका क्रिमिनलला आणलं होतं. कशासाठी? कारण त्याच्याकडे खूप पैसा होता. बरोबर ना मधुभाऊ? विलासकडे खूप पैसा होता ना? तेव्हा मधुभाऊ म्हणाले हो, त्याच्याकडे खूप पैसा होता आणि ते पैसे तो मला ठेवायला देत होता. मी त्याला माझी चावी दिली आणि त्याला म्हणालो की या कपाटाच्या खाणामध्ये तुझ्या हाताने हे पैसे ठेव आणि ही चावीसुद्धा तुझ्याकडेच ठेव. जेव्हा तुला कधी हवे असतील तू काढ आणि घे. त्या पैशांवरती आमचा अधिकार नाही आहे, त्याच्यावरती तुझा अधिकार आहे, असं तेव्हा मी त्याला सांगितलं होतं. तेव्हा इकडे आता साक्षी म्हणते पण तेच पैसे प्रियाला हवे होते. प्रिया म्हणते साक्षी, अगं काय बोलतेस तू खोटं का बोलतेस? असं मी अजिबात केलेलं नाही आहे. तेव्हा साक्षी म्हणते प्रिया, खोटं बोलू नकोस. तू इथे आता विलासला पैशांसाठी आश्रमामध्ये घेऊन गेली होतीस की नाही ते सांग, नाहीतर तू इथे साध्या रस्त्यावरती कुणाला काही पाणी वगैरे हवं असेल तर विचारत नाही, तू राहायला जागा देशील का कुणाला?
तेव्हा साक्षी म्हणते की प्रिया पैशांसाठी वाटेल ते करू शकते आणि त्यावेळेला तिने तेच केलं. तिने बघितलं नाही की विलास एक क्रिमिनल आहे, त्याच्याकडे खूप सारे पैसे होते. ते बघितल्यानंतर ती त्याला आश्रमामध्ये घेऊन गेली. हे प्रियाने स्वतः मला सांगितलेलं आहे. आणि मग तिने मधुभाऊंना सुद्धा इथे कन्व्हिन्स केलं विलासला आश्रमामध्ये ठेवून घेण्यासाठी. तरीसुद्धा मधुभाऊ सायली विलासला आश्रमामध्ये ठेवण्यासाठी थोडंसं नकार देत होते. पण प्रियाने अशी काही त्यांना गळ घातली, असं काही त्यांना कन्व्हिन्स केलं की मधुभाऊंना आपला निकाल बदलावा लागला आणि विलासला तिथे राहण्याची त्यांनी परवानगी दिली. तेव्हा इकडे आता प्रियाचं भांडं हे साक्षीने फोडलेलं असतं. प्रिया म्हणते, बाबा अहो ही खोटं बोलते, मी असं काहीच केलेलं नाही आहे. त्या विलास काकांना मी घेऊन आले होते, पण मला नव्हतं माहिती ते क्रिमिनल आहेत. अहो रस्त्यावरती ते पडले होते म्हणून मी त्यांना मदत केली होती, त्यांचा पैसा बघून नाही. पण इथे रविराज काका म्हणतात, पण आश्रमामध्ये नेणारी तर तूच होतीस ना. एखाद्या गरजू व्यक्तीला नेलं असतंस तर बरं झालं असतं, पण एवढ्या मोठ्या गुन्हेगाराला तू आश्रमामध्ये घेऊन गेलीस. त्यानंतर इथे साक्षी म्हणत असते की त्यावेळेला तिने पोटामध्ये दुखायचं नाटक केलं आणि मग ती बरोबर विलासलाच आपल्याबरोबर घेऊन आली. आणि नंतर ती इथे विलासला म्हणत होती की तुमच्याकडे जे पैसे आहेत ना ते मला द्या. तेव्हा प्रियाला पैसे हवे होते. ते पैसे शोधण्यासाठी तिने अख्खं इथे जे काही वात्सल्य आश्रम होतं ते उलथापालथ करून ठेवलं होतं, पण ते पैसे काही तिला सापडत नव्हते. विलासने ते पैसे लपून ठेवले असतील. आणि त्यानंतर इथे मधुभाऊसुद्धा आले असतील कदाचित. मधुभाऊ तिथे आल्यानंतर प्रियाचा प्लॅन फसलेला असतो. प्रिया विचारत असते की मधुभाऊ तुम्ही एक काम करा, वात्सल्य आश्रमाचे पेपर पण द्या, पण आधी विलास काकांचे पैसे कुठे आहेत ना ते सांगा. विलास तिला पैसे द्यायला सुद्धा तयार नव्हता. इथे आता मधुभाऊ म्हणत होते की वात्सल्य आश्रमाचे पेपर मी तुला देणार नाही आहे आणि त्या विलासचे पैसे त्याने कुठे ठेवलेत आता मला माहिती नाही आहे. तेव्हा इथे प्रियाला खूपच जास्त राग आला आणि प्रियाकडे मी ठेवायला दिलेली बंदूक त्याचा तिने गैरफायदा घेतला. इथे आता अर्जुन सरांनी कोर्टामध्ये जे पुरावे सादर केले त्याच्यावरून ते लायसन्स माझ्या अण्णांच्या नावावरती आहे ते मान्य आहे, पण ती पिस्तूल मी तिच्याकडे फक्त ठेवायला दिली होती, पण मला माहिती नव्हतं की ती त्याचा गैरवापर करेल. त्यानंतर इकडे आता साक्षी म्हणते की ती गोळी प्रियानेच विलासला मारलेली आहे, कारण तो विलास तिला पैसे द्यायला काही तयार नव्हता. आणि तेवढ्यात तिथे मधुभाऊसुद्धा आले होते. मधुभाऊंनी प्रियाला तो खून करताना बघितलं आणि इकडे आता प्रियाला बघितल्यानंतर प्रियाने तिथून एक फ्लॉवर पॉट होतं ते मधुभाऊंच्या डोक्यात मारलं, त्यांना बेशुद्ध केलं. त्यानंतरला ती बंदूक मधुभाऊंच्या हातामध्ये दिली आणि मग तिने पोलिसांना फोन करून सगळा आळ मधुभाऊंवरती टाकला. आणि हे स्वतः मला सगळं प्रियाने सांगितलेलं आहे, पण त्यावेळेला मी फक्त त्या ठिकाणी येऊन गेले होते, माझा तिथे काही रोल नाही आहे. मधुभाऊ म्हणत आहेत की त्यांनी मला बघितलं, पण मी तिथे नव्हतेच, मी फक्त थोड्या वेळासाठी आले होते आणि मी तिथून निघून गेले. पण मधुभाऊने ते थोड्या वेळातच मला बघितलं, पण आधी हा जो काही प्रकार घडला होता त्याबद्दल मला काहीही माहिती नाही आहे. त्यानंतर इथे आता प्रियाने सगळं काही ऐकून घेतलेलं असतं. प्रिया घाबरलेली असते, कारण सगळा आळ तिच्यावरती आलेला असतो. प्रिया म्हणत असते, नाही बाबा हे सगळं खोटं आहे, खोटं आहे बाबा, मी विलासचा खून का करेन, मला हे सगळं करून का मिळणार आहे. तेव्हा इथे आता तू नाही खून केलास मग कुणी केला, मधुभाऊंनी केला का. साक्षी तर म्हणते की मधुभाऊंनी खून केलेला नाही आहे, मग याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ तूच खून केलास असाच होतो ना. तेव्हा इथे प्रिया आता म्हणत असते की नाही मी असं काही केलेलं नाही आहे. दामिनी म्हणते, खोटू बोलू नकोस, तुझ्या इतकं पोटात दुखत होतं तर तू हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या ऐवजी आश्रमामध्ये का गेलीस. आणि तू जेव्हा आश्रमामध्ये त्या क्रिमिनलला घेऊन गेलीस तेव्हा मधुभाऊंकडे ते एवढे असे पैसे ठेवायला विलास देत होता, तेव्हासुद्धा तू ते बघितलेस ना. म्हणजे आता जसं आश्रमातील काही लोकांनी इथे साक्ष दिले की प्रियाला फक्त पैशांची भाषा कळते, बरोबर की नाही. मग त्या विलासला सुद्धा तू पैशांसाठी घेऊन गेली असशील ना आश्रमामध्ये, नाहीतर का घेऊन जाणार आहेस. तेव्हा इथे आता प्रियाला पूर्णपणे इथे आता ट्रॅपमध्ये जणू काही अडकवलेलं असतं. दामिनी आणि साक्षी दोघीजणी मिळून प्रियाला फसवतात. साक्षीसुद्धा म्हणते की मी तिला कामासाठी पैसे दिले होते, ती मला म्हणाली होती की मी मधुभाऊंना समजावेन आणि त्यांच्याकडून वात्सल्य आश्रमाचे पेपर तुला आणून देईन म्हणून, पण मी तिला सांगितलं होतं चुकीच्या मार्गाने नाही, आपल्याला इथे चांगलं काम करायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना समजाव, त्यांना तू सांग की हवे तेवढे पैसे आम्ही तुम्हाला जागेचे देतो, फक्त वात्सल्य आश्रम आम्हाला द्या, हवं तर दुसरीकडे राहण्याची व्यवस्थासुद्धा आम्ही तुमची करू. इथपर्यंत मी प्रियाला समजावलं होतं, पण इथे प्रियाने आता त्या विलासच्या पैशांसाठी मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला होता. पण इथे आता मधुभाऊंना गोळी न लागता ती गोळी आता विलासलाच लागते, कारण विलासचे पैसे तिला हवे असतात ना. मग आता मधुभाऊंनी सगळं बघितलेलं असतं, म्हणून इथे मधुभाऊंवरती सगळा आरोप टाकून प्रिया मोकळी झालेली आहे.
तेव्हा इकडे आता प्रिया पूर्णपणे फसलेली असते। तेव्हा इथे अर्जुनला सुद्धा वाटतं की ठीक आहे, या लोकांनी आता स्वतःहूनच प्रियाला या प्रकरणामध्ये अडकवलंय, मग आता याचा फायदा मला सुद्धा करून घ्यायला हवा। तसंही ती माझ्या घरच्या लोकांना सुद्धा खूपच जास्त त्रास देते। साक्षीला तर मी नंतर बघेनच पुन्हा, पण आता इथे प्रियाला अडकवण्यात आलंय, तेव्हा आता मी सुद्धा इथे आता प्रियाला या प्रकरणामध्ये चांगलंच अडकवतो। तेव्हा इथे अर्जुनने आता कोर्टाची परमिशन घेतलेली असते। त्याने इथे प्रियाचे सगळे कॉल रेकॉर्ड्स असतात तेवढे आता चेक करायला सांगितलेले असतात। त्यातले जे निम्मे नंबर असतात ना, ते महिपत, त्याचबरोबर नागराज, आणि जेव्हा आधीचे कॉल रेकॉर्ड चेक केलेले असतात, जेव्हा साक्षी जेलमध्ये नसते त्याच्या आधीचे कॉल रेकॉर्डसुद्धा तिचे आता काढलेले असतात ह्या वर्षभराचे। त्याच्यामध्ये तिने जास्तीत जास्त फोन हे साक्षीला केलेले आहेत आणि महिपतला केलेले आहेत, आणि काही गुंड माणसांनासुद्धा तिने फोन केलेले आहेत, आणि मध्ये मध्ये अश्विनला। हे सगळे आता कॉल रेकॉर्ड्स बाहेर आल्यानंतर अर्जुन आता त्याचे कनेक्शन जोडतो आणि म्हणत असतो की हे बघा, हे जर तुम्ही कॉल रेकॉर्ड्स बघाल तर तिचं जास्तीत जास्त बोलणं ह्या दोघांबरोबर झालेलं आहे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं कॉल रेकॉर्डिंगसुद्धा मी केलेलं आहे, आणि ती मी कोर्टाची परवानगी घेऊनच केलं होतं। तेव्हा इथे प्रियाचे आता काही कॉल रेकॉर्ड्स केलेले असतात। त्याच्यामध्ये प्रिया आता स्पष्टपणे बोलत असते की अरे, या घरामध्ये तर मी आले, पण मला या घरावरती राज्य करायचं आहे, राज्य। पण ती साक्षी आहे ना, ती काही मला राज्य करून देणार नाही आहे, कारण का ती जेलमध्ये जाऊन बसले, आणि तिचे जे अण्णा आहेत त्यांना आता माझं सुख बघवत नाही, माझं सुख खुपतंय ना त्यांच्या नजरेत, ते मला धमकी देत आहेत। ते म्हणत आहेत की जोपर्यंत माझी मुलगी जेलमधून बाहेर येत नाही तोपर्यंत मी तुला सुखाने जगू देणार नाही। जर माझी मुलगी जेलात गेली तर मी सगळ्यांना येऊन सांगेन, त्या सुभेदार, किल्लेदार सगळ्यांना सांगेन की ही खरी तन्वी नाही आहे, ही खोटाडी आहे, ही प्रिया मधुकर आहे, हे मी सगळ्यांना येऊन सांगेन। माझी मुलगी जर आनंदात नसेल, ती सुखात नसेल, तर मी तुला सुखात का राहू देऊ? कारण तुला इथे आम्ही आमच्या कामासाठी घेऊन आलो आहे, आमच्या मदतीसाठी। तुला त्या घरामध्ये कशाला पाठवले? तर अर्जुन सुभेदार माझ्या मुलीच्या विरोधात काय पुरावे गोळा करतोय हे शोधण्यासाठी तुला त्या घरात पाठवले। तुला तिथे संसार थाटायला नाही, त्याच्यामुळे राणीसारखं राहण्यापेक्षा त्या अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेव, असं महिपत म्हणालेला असतो। त्या गोष्टी आता सगळ्या त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेल्या असतात। प्रिया म्हणत असते की महिपत मला धमकी देतोय। तेव्हा प्रिया इथे महिपतला म्हणालेली असते की तुम्ही मला धमकी काय देताय? अहो, तुमचंच काम करते ना मी। आता तुम्ही मला सांगा, जर तुम्ही मला मारलं तर मग तुम्हाला अर्जुन आणि सायलीची माहिती कोण देणार? तुमच्या मुलीला कसं वाचवणार आहात तुम्ही? असं आता प्रिया म्हणालेली असते। त्यामुळे इथे प्रिया आता महिपतची आणि साक्षीची कशा पद्धतीने मदत करत होती, आणि मुळात म्हणजे प्रिया आता त्या रेकॉर्डिंगमध्ये ती हे सुद्धा म्हणालेली असते की सगळ्यांना कळेल ना नाहीतर की मी खरी तन्वी नाही आहे म्हणून, मी प्रिया मधुकरच आहे आणि खोटी तन्वी म्हणून मी या घरामध्ये वावरते। हे जर सगळ्यांना कळलं ना तर सगळेजण माझी हक्कलपट्टी करतील। सुभेदार, किल्लेदार मला ह्या दाराच्या उंबऱ्यातसुद्धा उभे राहू देणार नाही, असं सुद्धा प्रिया म्हणालेली असते। तिचं बरंचसं बोलणं इथे अर्जुनने आता रेकॉर्ड केलेलं असतं, आणि ते सगळं रेकॉर्डिंग त्याने आता कोर्टामध्ये सगळ्यांना ऐकवलेलं असतं। तेव्हा अर्जुन म्हणतो, ऐकलं तुम्ही, ही खरी तन्वीसुद्धा नाही आहे। खरी तन्वी कोण आहे मला माहिती नाही, पण ही खरी तन्वी नाही आहे। प्रिया आतापर्यंत आम्हाला सगळ्यांना फसवत आलेली आहे। तिने आमच्या घरामध्ये येण्यासाठी जो प्रवेश केला ते फक्त साक्षीला वाचवण्यासाठी। आम्ही काय पुरावे गोळा करतोय, आम्ही कशा पद्धतीने इथे आता साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करून मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणार आहोत, हे सगळ्याच गोष्टी तिला माहिती करून घ्यायच्या होत्या, आणि म्हणून ती सिनियरकडे त्याची मुलगी म्हणून आली, कारण तिला कदाचित कळलं असेल की आम्ही इथे तन्वीला आणि प्रतिमा आत्याला शोधतोय म्हणून। तेव्हा त्यांनी चांगला आता फायदा उचलला आणि रविराज काकांना त्यांची मुलगी म्हणून भेटायला आली, आणि त्याचबरोबर असे काही पुरावे सादर केले जे पुरावे त्यांच्या मुलीचे आहेत असे सांगितले। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रियाचं भांडं हे सगळ्यांनी फोडलेलं असतं। रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो जेव्हा त्यांना कळतं की ती खरी तन्वी नाही आहे। तेव्हा इथे रविराज काका येतात, प्रियाचं चांगलंच थोबाड फोडतात। त्याचबरोबर इथे अर्जुन आणि सायलीला खूप आनंद झालेला असतो। तर इथे अर्जुनने सुद्धा प्रियाला आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते, पण त्याच्याही आधी इथे आता दामिनी आणि साक्षीने प्रियाला चांगलंच आता खोट्या केसमध्ये फसवलेलं असतं। आतापर्यंत प्रियाने जे काही साक्षीकडून पैसे घेतलेले असतात त्या सगळ्याचा बदला साक्षीने एकदाच घेतलेला असतो। प्रियावरती सगळा आळ टाकून स्वतः मात्र आता नामानिराळी झालेली असते, आणि प्रियाला आता या खोट्या केसमध्ये अडकवलेलं असतं। तसंच जसं इथे प्रियाने मधुभाऊंना खोट्या केसमध्ये अडकवलेलं असतं, तर इथे तिने जो गुन्हा केलेला असतो त्याची शिक्षा आता तिला इथे अर्जुनने दिलेली असते, आणि त्यामुळे आता इथे मधुभाऊ तर निर्दोष सिद्ध झालेलेच असतात, पण तरीसुद्धा साक्षी अजून पूर्णपणे निर्दोष सिद्ध झालेली नसते।
असते आणि इथे प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा अर्जुन आणि दामिनीने मिळवून दिलेली असते आणि तिला सुद्धा आता जेलमध्ये तिची रवानगी केलेली असते। अशा पद्धतीने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत इथे साक्षी प्रियाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते। तर अशा रीतीने इथे दामिनीने आणि साक्षीने आता प्रियालाच या खोट्या केसमध्ये अडकवलेलं असतं आणि प्रेक्षकांनो, प्रिया आता खरी तन्वी नसल्याचं सत्यसुद्धा उघड झालेलं असतं। त्यामुळे रविराज काकांनी सुद्धा तिचं थोबाड फोडलेलं असतं।